आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती सन्माननीय शिवाजी दादा पाटील साहेब खरतर विद्यमान सरपंच आपण पाहतोय उसाटणेचे आणि त्यांच्या शुभ हस्ते उसाटणेचे प्रथम नागरिक ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम हा सोहळा आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे पार पाडला जाईल। त्यानंतर वडवली उपशाखा प्रमुख शिंदेगड सन्माननीय हनुमान शेठ पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे। आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जात आहे आणि विनोद दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे पार पाडायचा आहे। व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय हनुमान शेठ पाटील बडवली उपशाखा प्रमुख शिंदेगड यांचा देखील शुभ सन्मान आपण पार पाडतोय। येस मोस्ट वेलकम हनुमान मामा आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय। विनोद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आम्ही पार पाडतोय आणि येस सन्माननीय शिवाजी बाळराम पाटील साहेबांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या इथे आम्हाला जॉईन व्हायचं। एका बाजूला सामना सुरू राहील पंचा गोष्टीशी नोंद घ्या। एका बाजूला आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामत करतात त्यांच्या विरोधामध्ये बामण डोंगरी संघाला आपण पाहणार आहोत। व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी इथे रंगलेली आहे आणि त्यानंतर मी विनंती करेन नितेश शेठ पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत। या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम ज्या गोलंदाजानं नोंदवला शुभम पाटील आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय। शुभम पाटील यांना आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चे प्रभाव दावेदार खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा त्याने केलेला आहे। सर अभिनंदन शुभम अभिनंदन। रियांश 11 चेंज द गेम वडवली बी रवीजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील याच्या ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलंय उसटणेचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि विनंती करेन सचिन दादा पवार आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे। रविदादा पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे तेच आमच्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व रविदादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आम्ही पार पाडतो। थँक्यू सो मच दादा आपलं सहकार्य असंच असू दे आमच्या या स्पर्धेसाठी आपला देखील मनपूर्वक आभार। चला आपण लगेचच मॅचच्या दिशेने बघतोय। सामन्याला होत्या सुरुवात सामना ऑलरेडी सुरू आहे पण व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय नाही नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक दमदार व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे अर्थातच सरपंच बुर्दुल सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर समालोचकांसाठी देखील इथे आर्थिक पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे 1000 रुपीज त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं त्यांची देखील एक नामांकित क्रीडा स्पर्धा पार पाडली सरपंच चषक बुर्दुल आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक नितेश शेठ पाटील साहेबांचा देखील मनपूर्वक आभार। 6 धावा फलकावरती आपण पाहतोय 6 रन्स ऑन बोर्ड। यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आहे धावचीची संधी आहे पण नाही एक धाव इथे मात्र घेऊ दिले नाहीये। डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल। अप्रतिम अप्रतिम आपण पाहतोय सामना एका बाजूला संघ आपण पाहतोय आयशा 11 बामण डोंगरी संघाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर। सायरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतघर विरुद्ध आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी या दोन संघांमध्ये तुल्यबळ अशी लढत। क्या बात है अप्रतिम स्ट्रोक इनफिल्डच्या डोक्यावरनं उडवलाय पॉइंट सीमा रेषा पलीकडे चेंडू सीमा पार सरपंच चषक चौकार। बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य पाटील पुढचा चेंडू घेऊन येतोय।
ऑन साइडला पूल केलाय, चेंडू हवेतून मात्र पाहतोय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर गोल. आईवाजेल टिपण्यात आला. क्या बात आहे. सना सोमनाथ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक त्यात समावेश. हेमंत शेठ हरी मडवी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज प्लस ब्युटिफुल ट्रॉफी. बाजूला अप्रतिम प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं भरघोस पारितोषिक या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. धावसंख्या 16 वरती 16 रन्स ऑन बोर्ड. ओ काय घडलंय. थेट यष्टांवरती चेंडू आदळलाय. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. षटकाराचं प्रत्युत्तर. एक तेरी तो एक मेरी. आता मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज प्रतीकला 14 वैयक्तिक बनवल्या. 16 वर धक्का पहिला. तो बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स काबतगरला. च्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. नेहमीच उसटण्याची स्पर्धा म्हटली की समालोचकांवरती त्यांचं विशेष प्रेम असतं. ते नेतेदादा पाटील असू द्या, आमच्या सचिन दादा पवार असू द्या, सागरजी भोईर साहेब जे वाकळण आहेत त्यांना देखील विनंती करेन आपण देखील आमच्या मुख्य अतिथी मंचावरती यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हेमंत शेठ हरी मडवी साहेब यांच्या माध्यमातून 1000 आणि सना सोमनाथ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून 500. खर तर उसाटने म्हटलं की मान्यवरांची सर्वात मोठी रेलचेल ज्या स्पर्धेमध्ये असते ती स्पर्धा, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व शिवाजी दादा पाटील यांच्या माध्यमातून यांच्या खऱ्या अर्थानं स्वप्नातून साकारलेली भव्य क्रिकेटची महास्पर्धा अर्थात सरपंच चषक उसाटणे. धावफलकावरती आता नजर टाकूया. धावसंख्या एकंदरीत 17 वरती. आमच्या सोबत पुन्हा एकदा आमचे स्कोरर मित्र रोशन हजारी आणि आर्यन पाटील यांना तुम्ही पाहतात. पुढचा चेंडू यावेळेस वेगवान गती प्रचंड तुम्हाला पाहायला मिळते. ही ओळख आहे खऱ्या अर्थानं जीवदानी बामण डोंगरी या संघाची. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आयशा 11 या नावानं उतरल्या तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आयशा 11 म्हटलं की नो डाऊट अबाउट क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे एनडी शेठ पाटील बुर्दुल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. मोस्ट वेलकम शुभम दादा पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 1001 सरकार मथुर बैल जेव्हा जेव्हा अड्ड्यात धावतो तेव्हा त्याचं परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करणारे आमचं व्यक्तिमत्व म्हणजे शुभम दादा पाटील. आणि नो डाऊट महान भारत केसरी मथुर बैलाचा आपण कटआउट समोर पाहतो. त्या कटआउटला डायरेक्ट जर कोणत्याही फलंदाजाने चेंडू हिट केला, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या दोन्ही बाजूला तो कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल. महान भारत केसरी मथुर बैलाच्या कटआउटला जर मात्र कोणत्याही बॅटरने चेंडू हिट केला डायरेक्टली तर 1000 रुपयांचं पारितोषिक शुभम दादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच समोर आपण पाहतोय राहुलभाई पाटील. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक दिलदार व्यक्तिमत्व, प्रसिद्ध छकडा मालक, मथुर बैलाचे मालक. त्यांच्या कटआउटला जरी बॉल हिट झाला तरी देखील त्या फलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ते अर्थात शुभम दादा पाटील यांच्या माध्यमातून. अठरा धावा धावफलकावरती 18. पुढचा चेंडू फुल टॉस होता. काय घडलंय पॉइंट मध्ये चेंडू तुम्हाला ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळेल. मी तरी फक्त आणि फक्त एक धाव.
सिंगल ने धाबा संख्या मात्र आपण पाहतो एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स आयशा 11 कामतगर संघ मात्र 19 आकड्यावरती तुम्हाला पाहायला आमच्या हनुमान मामा आपल्यातून रजा घेता. थँक्यू सो मच मामा, वेळात वेळ काढून आपण देखील स्पर्धेसाठी आला त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ अर्थातच त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय सन्माननीय नितेश दादा पाटील यांचा देखील व्यासपीठावरती आपण आगमन पाहिलं आणि त्या समोर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयशा 11 संघ ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे. आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सामना थांबवायचा आहे. मोठ्या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण करूया स्वागत. मलंगड परिसराची आन बान शान बुरदुल गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील ज्याने उंच उंच भरारी घेतली. अर्थातच हिंद केसरी रायफल बैलाचे मालक तथा श्री मलंगड 40+ क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, बैलगाडा प्रेमी, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटला देव मानणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय गोल्डन मॅन बुरदुलची आन बान शान एनडी शेठ पाटील बुरदुल यांचे ते शुभ आगमन आपण पाहतोय. वेलकम, मोस्ट वेलकम. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठामध्ये पाहतोय रॉयल एंट्री, राजासारखा माणूस, रॉयल एंट्री त्याची आपण पाहतोय, रॉयल पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बुरदुल गावची आन बान शान एनडी शेठ पाटील यांचे ते शुभ आगमन झालेलं आपण पाहतोय. हिंद केसरी रायफल बैलाचे मालक तथा श्री मलंगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, गोल्डन मॅन, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटची नितांत भक्ती करणारा व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आदराने घेतलं जातं असे अर्थातच एनडी शेठ पाटील बुरदुल यांचे ते शुभ आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सामना सुरू करायचा विनंती आहे. चला पंच, आपण मॅचच्या दिशेने लगेच वळतोय. येस, सध्या ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहिलं तर सायरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ, तो खऱ्या अर्थानं बुरदुल गावचे प्रथम नागरिक ज्यांच्या माध्यमातून दमदार आणि A1 स्पर्धा आपण पाहिली. सरपंच चषक बुरदुल नितेश दादा पाटील यांनी पुरस्कृत केल्या संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हिंद केसरी रायफल बैलाचे मालक एनडी शेठ पाटील बुरदुल यांनी पुरस्कृत केलेला आयशा 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला आपण पाहतोय. सोना सोन्यासारखं ऑनलाईन प्रेक्षक देखील या मॅच साठी मोठ्या संख्येने जोडले जातात, कारण दोन दिग्गज संघ एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय
अर्थातच बॅटिंग ज्यांची आपण पाहिलं तर सायरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगर, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाला अप्रतिम थरार रंगतोय क्रिकेटचा 2 धाबा इथे पूर्ण झाला. धाबा संख्या 2 ने पुढे 21 या आकड्यावरती धावफलक. रायफल बैलाचे मालक गुप्ता शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 21 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती आदित्य पाटील आपण पाहतोय. वेगवान चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आदित्य पाटील आम्ही देखील पाहिलं. जय बजरंग क्रीडांगण गोरसई आणि खऱ्या अर्थानं गोरसईच्या मैदानावरती बामण डोंगरी एक्सप्रेस ज्या प्रकारे तो गोलंदाजी करत होता ना, अंडर-25 ओपन फॉर्मॅट मधून केवळ 8 या संघामधून खेळताना काय लाजवाब प्रदर्शन त्याचं आपण पाहिलं. द रेड डेव्हिल, थोडं करेक्शन असेल, द रेड डेव्हिल या संघामध्ये पण यावेळेस बघा त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉयड आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बामण डोंगरी एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाची का ओळख आहे ते स्पष्ट करत असताना फलंदाजाला माघारी परतवलंय. आणि नक्कीच खरतर आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी खरतर कॅश प्राइज आलेला आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व एनडी शेठ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून सलगच्या 3 विकेट साठी देखील आपण पाहतोय एकंदरीत 3000 असतील. सलगच्या 3 षटकारांसाठी 3000, सलगच्या 3 चौकारांसाठी देखील 3000 रुपयांचं पारितोषिक आणि हे पारितोषिक दोन्ही संघांसाठी असेल. आणि म्हणूनच तर आम्ही सांगतो की क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय एनडी शेठ पाटील बुर्दुल यांनी फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन तितकं मिळालं नाही. क्षेत्ररक्षक तिकडे, तकदीर पाटील मात्र पोहोचतात, कोणती चूक नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागतोय तो बॅटिंग करताना सायरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगरला. अप्रतिम संगीत सध्याच्या घडीला डीजे ओमी यांच्या माध्यमातून आणि गत वर्षी देखील डीजे ओमी आमच्या सोबत जोडले गेले होते. या स्पर्धेच्या वतीनं या वर्षी देखील मात्र अप्रतिम डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला डीजे ओमी यांचं कार्य पाहायला मिळतं. त्यासोबत ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपल्या सोबत जोडली जाते. डीजे ओमी यांच्यासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व अर्थातच एनडी शेठ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक डीजे ओमी साठी देखील. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकाचं जे पारितोषिक तुम्ही पाहतायत, रोख रक्कम 25,000 तब्बल हे पारितोषिक आम्हाला क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, बैलगाडा प्रेमी, हिंद केसरी रायफल बैलाचे मालक आपण पाहतो एनडी शेठ पाटील बुर्दुल यांनी नक्कीच आम्हाला पुरस्कृत केलंय. त्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय.
हिंद केसरी रायफल बैलाचे मालक आणि त्याच बैलाचं संगीत आपण ऐकतोय. जबरदस्त जबरदस्त आपण पाहतोय व्यासपीठामध्ये माहोल रंगलाय. अँडी शेठ पाटील बुद्दुल दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेटचा मोठा सोहळा बुर्दुल गावामध्ये पार पडला असे आमचे नितेश दादा पाटील यांना देखील आपण पाहतात. विद्यमान सरपंच बुर्दुल त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय कारण त्यांचं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आम्हाला लाभलेलं आहे. बॅटची एज आहे थर्ड मॅन मध्ये मिस्टेक चूक झाली आणि खर तर ही चूक किती महागडी ठरू शकते. आज खऱ्या अर्थानं रॉ विभागातील सोना सिद्ध करंडकी स्पर्धा कबर आम्ही करतो. तो राज बिरगावले नामक फलंदाजाचा अवघ्या 14 वर झेल ड्रॉप केला. त्या फलंदाजाने अवघ्या 12 बॉल मध्ये 50 धाबा कुठल्या. त्यामुळे सुटलेले झेले नेहमीच महागडे ठरत असतात आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं विशेष आकर्षण असेल. यावेळेस मिस टायमिंग बॉल अवे मध्ये फील्डर डाऊन दी बॉल. यष्टीरक्षक संदेश पाटील कोणती मिस्टेक करत नाहीये. वन मोर गॉन. आणखीन एक धक्का आपण पाहतोय बॅटिंग करत असताना साईरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगरला. एका बाजूला आपण पाहतोय उसटणे गावाचे प्रथम नागरिक ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची महास्पर्धा अर्थातच शिवाजी दादा पाटील विद्यमान सरपंच आणि त्यानंतर आपण पाहतोय नितेश शेठ पाटील बुर्दुल गावचे विद्यमान सरपंच. येत्या 26 तारखेला या क्रीडांगणावरती नक्कीच आपण सुप्रसिद्ध कवी गायक अर्थातच एकनाथजी माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्राचा देखील आनंद घेणार आहोत. त्यामुळे अंतिम रजनीमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा हीच विनंती प्रेक्षकांना देखील मी करेन. आयवा कॅचसाठी सना सोमनाथ पाटील बुर्दुल आणि 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून त्यात समवेत हेमंत शेठ हरी मडबी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक व ब्युटिफुल ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. जीतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. इथं अप्रतिमरित्या आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा संख्या ते पूर्ण करत असताना धावफलक सध्या 24 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 24 रन्स ऑन बोर्ड 24 धावा धावफलकावर. बी फास्ट. जीत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बघतोय. समोर रितेश. बॅटची एज आहे पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये बॉल. यावेळेस कोणती मिस्टेक नाहीये. कॅप्टन स्वतः तिथे तेजस मात्र बघा किती वेगाने पोहोचलाय. विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतोय बाद. तू चल मैं आया अशी स्थिती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. साईरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाची एका मागोमाग एक विकेट आपण पाहतोय. 6वा धक्का. बाजूला अंतिम रजनीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. 26 जानेवारीला इथे मात्र क्रिकेटचा महाथरार आणि त्यासोबत एकनाथ माळी यांच्या सूर. धावसंख्या 24. अंतिम चेंडू फटका चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाकडे पोहोचतायत. प्रयत्न तर अपाट झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न देखील आणि बघता बघता दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. इथे मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात धावफलकावरती. धावसंख्या 26. 26 आकड्यावरती 4 षटकांच्या अखेरीस 26 धावा. साऊंड क्वालिटी हायलाइट.
6 विकेट ॲट एंड ऑफ द 4th ओव्हर. बॅटिंग करताना आपण पाहतोय सायरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी, एका बाजूला जिथे शेठ पाटील साहेब जे बुद्रुकचे विद्यमान सरपंच त्यांनी पुरस्कृत केले संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हिंद केसरी रायफल बैलाचे बालक गोल्डन मॅन बुद्रुकचे अर्थात संडी शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाला. प्लीज मैदानाच्या बाहेर कोणी शेकोटी पेटवू नका, विनंती आहे. जेवढे प्रेक्षक इथे आले त्यांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर आपण कोणी शेकोटी पेटवू नका. सनीभाऊ चौधरी सातपाटी पालघरचे उद्योजक, त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खर तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मात्र मान्यवरांचं स्वागत चौकाराने. कम ऑन डिझर्व मी. शिवाजी पाटील आहे त्याचं नाव, शिवाजी पाटील आहे त्याचं नाव, शिवाजी पाटील आहे त्याचं नाव, दादाचा घोडे आहे स्वभाव, पाणी की त्याला रंग निराव. थँक्यू डीजे. शिवाजी दादा पाटील खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे जनक, आमचा आधा स्तंभ त्यांचं संगीत. आणि इथे बघा क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक, नेत्रदीपक आपण पाहतोय पुस्तकी स्टाईल मध्ये पटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमा पलीकडे, सरपंच चषक चौकार. गाडी ती आमची पहिली 34 धावफलकावरती आता मात्र बापा पाहतोय धावा संख्येची गती वाढतीये आणि खऱ्या अर्थानं सायरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ या सामन्यामध्ये फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न करतोय. धावा 34. क्रिश पुढचा बॉल सोडून दिलाय. वेल लेफ्ट पंच मनोज पवार सरांचा इशारा आपण पाहतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाबेचा स्क्वेअर लेगला आपण पाहताय. पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम वडवली अर्थातच अरविंदजी मात्रे अर्थातच एजे यांना आपण पाहतोय. तिसरे पंच आपण पाहतोय सचिन कडू यांना. ही पंचांची त्रिमूर्ती या स्पर्धेच्या वतीनं आहे. लॉब केलाय परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं ग्रामीण टेनिस क्रिकेटला सलामी देणारा हा येतोय संघर्षमय षटकार. नक्कीच खेळण्याचे त्यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम शिवदास दादा, आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे सातपाटी 11 पालघर संघ आणि प्रियांक 11 जय बजरंग गोरसई ब संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. कॅप्टन कंपल्सरी आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय, लक्ष द्या. प्रियांक 11 जय बजरंग गोरसई ब आणि सातपाटी 11 पालघर संघ कर्णधाराला पण पाठवून द्यायचंय. खरं तर सातपाटी पालघर संघानं अंडर 25 चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अप्रतिम कामगिरी केली. पूल केला यावेळेस देखील अप्रतिम स्ट्रोक आहे. फ्लॅट अँड फ्युरियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस. चेंडू सीमा पलीकडे, सरपंच चषक षटकार. फलंदाजी करत असताना आता धीरज मात्र संघाच्या डावाला आकार देतोय. क्या बात आहे. फटका आपण पाहू शकाल. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन अगदी योग्यरित्या टिपला गेलाय. बाउंड्री लाईन वरती अगदी चेंडू पडला, त्यामुळे मात्र त्या रोप वरती चेंडू एक्झॅक्टली पडला. तिथे मात्र 6 धावा मिळाल्या. धाव संख्या 47. स्टील टू गो. यावेळेस ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनॉर थोडंच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 रन कंप्लीट झाले. सेकंड साठी पलटलेत आणि येस कशाला धावलास आणि धावता धावता रनआउट झाला तसंच म्हणावं लागेल, कारण धावचीच्या स्वरूपामध्ये लागणारा हा 7वा झटका फलंदाजी करताना आपण पाहतोय ते अर्थातच जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. अरे कशाला 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 तर खरं तर आम्ही का कौतुक करतो. डीजे ओमीज समालोचकाच्या मुखातून शब्द बाहेर पडावा आणि अगदी त्या शब्दाला अनुसरून संगीत त्यांच्या माध्यमातून अंतिम चेंडू या सत्रातला घेऊन येते. पुन्हा एकदा क्रिश गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम सुपर टेलिकास्ट. व्हॉट ब्युटिफुल टेलिकास्ट बाय ग्रामीण टेनिस क्रिकेट.
तेजस भोईर मानेरे आणि त्याचे संपूर्ण टीम आपण पाहतोय. अंतिम चेंडू ड्राइव्ह केला गेलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये इथे पुन्हा एकदा कदाचित पंच. येस आणि आता मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटची मदत आपण घेऊयात. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली आहे. इट्स नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा इशारा आला की फलंदाज बाद नाही आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचले गेलेत. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आमचे रोशन स्कोरर आम्हाला कळवतात धावसंख्या धावफलकावरती 50 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 51 धाबांचं टार्गेट असेल. 50 रन्स ऑन स्कोर बोर्ड 50 धाबा धावफलकावरती आणि 51 धावांचं लक्ष उभारलंय. ते आता सायरा 11 जॉली स्पोर्ट्स कामतगरनं आयशा 11 जीवदानी बामन डोंगरी या संघासमोर. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व पण खऱ्या अर्थानं आज एनडी शेठ पाटील क्रिकेट असू द्या या क्रिकेट क्षेत्र असू द्या अथवा बैलगाडी क्षेत्र असू द्या सर्वातून मात्र निवृत्ती घेतात. सर्व क्षेत्रातून 10 सरकार खऱ्या अर्थानं ज्या सरकारची ओळख होती आज खऱ्या अर्थानं एनडी शेठ पाटील म्हटलं की नाद केला पण वाया नाही गेला असं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आता मात्र ते प्रत्येक क्षेत्रातून इथे निवृत्ती घेतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सेवा निवृत्ती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जसं साजरा करतो त्याचप्रमाणे केक कट करून ते सेलिब्रेशन केलं जाईल. 10 सरकार एनडी शेठ पाटील ज्यांनी मात्र नाद प्रत्येक क्षेत्राचा केला ते क्रिकेट असो अथवा बैलगाडा क्षेत्र असो. अर्थातच हिंद केसरी रायफल बैलाचे मालक आणि त्याचप्रमाणे श्री मलंगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सर्व क्षेत्रातून आपली सेवा निवृत्ती ते जाहीर करतायत आणि ते मात्र येस आपण पाहतोय. डीजेला विनंती ओमी आपण एनडी शेठ 10 सरकार असेल. एनडी शेठ पाटील बुर्दुल म्हटलं की एक रॉल पर्सेंटेज त्याचा शुभ सन्मान प्रथमतः आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात आणि तिथेच एनडी शेठ पाटील बुर्दुल यांचं मनोगत देखील आपण ऐकून घेऊयात. खऱ्या अर्थानं त्यांनी हे का केलं हे जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकाला लाभली कारण बैलगाडा क्षेत्र म्हटलं की सर्वात आदराने घेतलं गेलेलं नाव हिंद केसरी रायफल बैलाचे मालक 10 सरकार एनडी शेठ पाटील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो श्री मलंगड क्रिकेट 40+ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष क्रिकेटला देव मानणारे व्यक्तिमत्व क्रिकेटची भक्ती करणारे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आज या सर्व क्षेत्रातून का मात्र इथे निवृत्ती घेत आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. सत्कार करण्यापूर्वी मी येस एनडी शेठ पाटील प्रथमतः आपण सत्कार करणार आहोत. कंप्लीट व्यासपीठामध्ये आपण पाहतोय सन्माननीय एनडी शेठ पाटील बुर्दुल यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. गोल्डन पर्सनॅलिटी सोन्यासारखा माणूस पण खऱ्या अर्थानं आज सर्व क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर करतो असं त्यांनी सांगितलं. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्व मान्यवर आपण पाहतोय आमचे नक्कीच शिवाजीदादा पाटील असतील आमचे सचिनदादा पवार असतील त्या समवेत हिरामन शेठ पाटील असतील आमचे संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय त्या समवेत हेमंत दादा मडवी असतील या सर्वांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे समीर दादा असतील या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि येस फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सर्व क्षेत्रातून त्यांनी रिटायरमेंट घेतली असं जाहीर केलेलं आहे. तर येस हॅलो हॅलो प्रथमतः वेलात वेल काढून आमचे एनडी दादा पाटील यांनी आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्व आयोजक सरपंच सर्व ग्रामपंचायत आमची उसटण्याची टीम सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खरोखरच एक अतिशय शॉक लागण्यासारखा एक डिसिजन घेतलेला आहे कारण 1-2 नाही तर A to Z क्षेत्रात ज्यांनी आपलं नाविन्य कमावला आणि या फक्त जिल्ह्यापुरता किंवा आपल्या तालुक्यापुरता मर्यादित नाही तर त्या पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा नावलौकिक असताना सुद्धा
जर काय हा एवढा मोठा डिसिजन ते घेऊ शकतात याच्या मागचं कारणही तसं असेल मला असं वाटतंय. आणि लेट पण थेट ही भूमिका घेतल्याबद्दल ठीक आहे. आता स्वागत असं काय आपण बोलू शकत नाही, परंतु का घेतली हे नक्कीच आम्हाला ऐकावायला हे वाटेल. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एक अतिशय चांगल्या प्रकारे एनडी दादांचा मनापासून आम्ही स्वागतही करतो. कारण लेट पण थेट अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. बाकी याच्या पलीकडे काय मी बोलू शकत नाही. आता आपण मनोगत ऐकून घेणार आहोत. स्वतः एनडी दादा बोलतील. पंचाने विनंती जर 1 मिनिट फक्त सामना थांबूया, कारण एनडी पाटील फार मोठं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. आणि संपूर्ण क्षेत्रात आताच मडवी साहेबांनी सांगितलं, आमचे हेमंतदादा मडवी माजी सरपंच आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांचा पण मनोगत ऐकूया. 2 मिनिटं फक्त सामना थांबूया. येस हॅलो. पहिले मी ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि सरपंच चषक यांचं मी आभार मानतो की यांनी माझा जो आज स्वागत केला, खूप उत्साहाने स्वागत केला आणि या स्वागताला मी भारावून गेलो. आणि खरं सांगायचं म्हटलं तर या बैलगाडा शर्यतला किंवा मी जो निर्णय घेतला आहे सांगायला खूप दुःख वाटतं. कारण एक मी गेल्या 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्राचं राजकारणात मी 30 वर्ष भारतीय जनता पार्टी म्हणून मी काम केलं. नंतर मी क्रिकेटमध्ये 2010ला मी एक 14 गावाचे IPL म्हणून तिथे मी प्रवेश केला. तिथनं मी आजपर्यंत खूप असं एक पॅकर्स म्हणून काम केलं. आणि काम करण्याचं कारण एकच होतं की मी एक हँडिकॅप असल्यामुळं मला कुठल्याही क्षेत्रामध्ये खेळता येणार नाही. परंतु माझ्या खेळाडूंकडून मला खेळ बघायला खूप आनंद होत होता. जणू काय तो मी खेळ खेळत होतो. म्हणून मी प्रत्येक क्रिकेटरला मी मान सन्मान करायचो आणि प्रत्येक ठिकाणी पॅकर्स म्हणून स्पॉन्सर्स म्हणून मी काम करत. नंतर मी 2018ला मी या बैलगाडा क्षेत्रात आलो आणि बैलगाडा क्षेत्रात आल्यानंतर माझा जो माझ्या बैलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला. आज मला खूप दुःख वाटतं हे सांगायला की या क्षेत्रातून मी निवृत्त होत असताना मला सर्वांनी खूप मोठं असं प्रेम दिलं. जो बैलगाडा क्षेत्र असो, क्रिकेट क्षेत्र असो, माझे क्रिकेट श्री मलंगड असोसिएशन याचा मी 40+ अध्यक्ष आहे. मी जिथून आमची स्थापन झाली क्रिकेट असोसिएशन तिथून मी 40+चा मला महेश गायकवाड यांनी मला जो 40+चा जो अध्यक्षाची जी मला माझ्यावर जो भार टाकला आणि तो भार मी सांभाळत मी माझे 40+ खेळाडूंना मी खेळत राहिलो. खूप आनंद वाटायचा त्या मित्रांना सुद्धा की जे आम्ही माझी खेळाडू असून एनडी शेठ पाटील यांनी जो आम्हाला खेळायला खूप चान्स दिली. आज आम्ही तीच खेळाडू 8ला उठणारी मंडळी आम्ही 5ला उठून आम्ही जे क्रिकेटचे आम्ही रिसल करतो. म्हणजे आमचा व्यायाम होतो. म्हणजे आज आमच्या शरीराला सुद्धा तो आम्हाला चांगल्या पद्धतीने व्यायाम होतो. हे व्यायाम होण्याचं कारण एकच की आमचे एनडी शेठ खूप कौतुक करत असतात नेहमी माझे. आणि माझे बैलगाडा ठाणा रायगडचे पालघर असे जे आमची कमिटी आहे, म्हणजे घाटावरून का ना असो ना, परंतु यांनी सुद्धा मला खूप प्रेम केलं. कारण ज्यावेळेस घाटावर जरी गेलो, मुंबईमध्ये तर मी स्थानिकच आहे त्याच्यामुळे काही सांगायचं काय वेगळं सांगण्यासारखं काही नाही. काय प्रत्येक वेळेस मला प्रत्येक मोठी मंडळी गाडा मालक मला मान सन्मान करायची, माझा पाहुणचार करायचे, माझा सत्कार करायचे. कारण सगळी सांगायचे की एनडी शेठ पाटील सारखा गाडा मालक नाही. परंतु मला खूप आनंदही वाटायचा. तसे घाटावर गेल्यानंतर माझ्याबरोबर जे मोठे गाडा मालक आहेत, काही प्रेक्षक वर्ग आहेत, खूप सेल्फी करायचे. कारण की आज जर बघायला गेले तर मी तेवढा मोठा नाही, परंतु गेल्या वर्षी आपले पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा ज्यावेळेस मृत्यू झाल्यानंतर देहांत झालं, ते गेल्यानंतर मला प्रत्येक जणांच्या मुखातून एकच बोलत होते की दादा सरकार, म्हणजे दुसऱ्यांदा जो दादा सरकार जो आहे तो एनडी शेठ. खूप आनंद वाटायचा. तुम्ही मला जे डोक्यावर घेऊन बसले, खूप आनंद वाटायचा. आणि मला एक अपंगाचा एक मोठा मला एक आज की अपंग मी जरी असलो तरी माझ्या अपंगावर मी मात करून मी आजवळ संसार करत राहिलो, या क्रीडा क्षेत्रात मी खेळत राहिलो. म्हणजे माझी कुठलीही अशी अपेक्षा राहिली नाही की मी त्या खेळात खेळलो नाही. कुठलाच खेळ असा राहिला नाही माझा बाकी का त्या, आणि कुठली मंडळी राहिली ना की त्यांच्याशी माझा चांगला संवाद झाला नाही. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी स्टोरी सांगेल तुम्हाला. त्या स्टोरीची तुम्हाला थोडीशी मला अनुभव होते. मी लहान असताना
मी लहान असताना माझे वडील म्हणजे आपण जे गावठी औषध द्यायचे ते औषधांसाठी बरीच लोक यायची आणि आल्यानंतर मी लहान असताना मी एका कुठेतरी पडलेला असायचो कारण मला चालता येत नव्हतं. मग काही पाहुणे विचारायची हे कोण, तर मग बाबा सांगायचे हे माझे लहान मुलगा आहे आणि लहान मुलगा आहे. मग काही पाहुणे म्हणायचे किती सुंदर आहे परंतु देवाने, आणि बाबा म्हणायचे का कौतुकाने म्हणायचे बाबा माझे का ते अपंग करण्याचा कारण सुद्धा देवाचा असू शकतो, कारण यो इतका विद्वान आहे ना का त्या वेळची भाषेत मी सांगतो, कारण का हा मुलगा माझा विमान जर आजला 2 पाय दिले असते ना ते विमान चालवला असता असे बोलायचे नेहमी. खरं सांगायचे तर ते आज आपल्या जगात आवाज होते, कारण का त्यांना कळलं असतं की आपल्या मुलांनी या जीवनात त्यांनी काय केलं. त्यावेळेस मी एक विषय सांगेल की बघा कसा असतो माणसाला कुठेतरी काय कमी दिलं तर कुठेतरी देव काय करतो. तर तुम्हाला तो एक मी स्टोरी सांगेल. एक तलाव होतं, गोष्ट सांगेल. एक तलाव होतं आणि या तलावामध्ये खूप मुलं अशी तलावामध्ये खेळत होती, खूप उड्या मारत होती, पाण्यामध्ये उड्या मारत होती. परंतु एक मुलगा असा होता की तो एका दगडीवर बसला होता, त्याला डोळे नव्हते. तो डोळे नसताना तो मुलगा आपला गप्प बसला होता आणि बरीच त्याचे मित्र सवगडी सगळे मित्र जे त्याची मजा घेत होती. आणि वरती आपल्याला कळत नाही परंतु आपले वरती पण देव आहेत हे लक्षात विसरू नका. वरती शंकर पार्वती यांचा खेळ बघत होती आणि शंकर पार्वती खेळ बघत असताना पार्वती शंकराला म्हणाली का हे देवा जो आता तुम्ही जे केलंय ते बरोबर नाही, त्या मुलाला डोळे द्या. तो मुलगा एकटाच बसलाय. शंकराने सांगितलं का म्हटलं हा डोळे दिलं तुला माहित नाही याला याचे डोळे का घालवले, या हा खूप विद्वान आहे. तरी पण बाई माणसाने सांगलं आणि म्हणजे पुरुषांनी नाही ऐकलं असं कधीच नाही. देवाने नाही सुटलं तर आपण काय. पार्वतीने सांगितल्यानंतर ठीक आहे, पार्वतीचा जो मान त्यांनी केला, ठीक आहे म्हटलं त्यांना मी डोळे देतो. आणि त्यांनी डोळे जे दिले आणि लगेच त्याला ज्याचा बघायला भेटले का पुढे काहीतरी मुलं खेळतात, यांनी जशी उडी मारली आणि त्यांनी काय करायला पाहिजे, आता तर त्यांनी शहाणपणा करायला पाहिजे होता की आता आपल्याला देवाने डोळे दिले तर आपण आंघोळ करायला पाहिजे होती, त्यांच्यामध्ये मजा घ्यायला पाहिजे होती. पण त्यांनी तसं केलं नाही कारण देवाला माहिती हा विद्वान आहे. परंतु त्यांनी काय केलं, प्रत्येक मुलाला पकडे खाली बुडवी, पकडे खाली बुडवी, पकडे खाली बुडवी, म्हणजे प्रत्येक मुलाचं त्याने हाल केलं. पार्वतीने पहिली सांगितलं पहिली त्याचं डोळे घालव. मग तेव्हा देवाने सांगले आता कळलं का याचं मी डोळे का घालवलंय. म्हणजे मला बोलण्याचा उद्देश एकच आहे की देवाने जर कमी दिला तर आपल्याला, मला पण असं, मला त्या देवाचा मी अभिमान आहे की मला त्यांनी अपंग केलं. तुम्ही म्हणा का, तर देवाने मला अपंग दिलं कारण देवाचं एक वैशिष्ट्य आहे. देवाला जर देवाने जर माणसाला एक कमी दिलं ना, एक आवय कमी दिला ना, तर देव त्याला बुद्धी देतो आणि ती बुद्धी मना दिली. कारण का मला अपंग केलं पण मला बुद्धी दिली. आज बरेच मी असे संसार बघतो, बरेच असे मित्र बघतो, बरेच अशी परिवार बघतो की थट्ट गट्ट असून 2 पायाचा असून सुद्धा आज आपल्या परिवारातल्या महिलेच्या पोटावर जगतो, तिच्या हिमतीवर जगतो आणि हा बेवडे दारू पीत असतात. हे मला आवडत नाही. आणि मी माझा मोठेपणा सांगतो की मी हँडिकॅप असून सुद्धा मी आज सगळे क्षेत्रात असो कुठले असो आणि आज मी या क्षेत्रात म्हणजे माझं नाव उत्सव आणि तुमच्या हरक्याने आम्हाला पुढे घेतलंय. मी सर्वांचं धन्यवाद. या क्रिकेट माध्यमातून मी आज रिजर्वेशन घेणार आहे, आज मी रिटायरमेंट घेणार आहे. ही सांभारली टीम माझी आयशा 11 या संघाने नावाने खेळणारे असो आणि माझे अपोजिट माझे पॅकरेज माझे सरपंच गावचे नितेश पाटील, दोन्ही टीम कोणी जितो तरी माझा बुर्दुलच जिंकेल यात मला कुठल्याही प्रकारचं शंका नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ज्या प्रेक्षकांनी जो इथे उपस्थित असले सर्व प्रेक्षक वर्ग माझा मानणारा वर्ग आहे आणि या वर्गाला मी धन्यवाद देईल की तुम्ही मला खूप प्रेम दिलं. बैलगाडा क्षेत्रात सुद्धा सांगेल की तुम्ही मला खूप प्रेम दिलं. मी कुठल्याही क्षेत्रात मी कुठल्याही कुठला रागवता मी माझा वैयक्तिक निर्णय आहे, मी या वैयक्तिक निर्णयामुळे मी माझा निर्णय घेतलाय माघार घेण्याचा आणि मी याच्यात निवृत्त घेण्याचा. या कोणावर माझा दोष नाही किंवा मी कोणाला दोष देणार नाही. सगळ्यांचाच मी आभार मानन सगळ्यांना. आणि आता खास करून मी माझे उसाटणे ग्रामस्थ मंडळ आणि तसंच सरपंच चषक यांचं मी आभार मानन आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली
आणि मलाही माझं मन मोकळं करता आलं, मलाही सांगता आली माझी परिस्थिती. आणि मी अशा परिस्थितीत मित्रांनो मी एकच सांगन, कमवत राहा, करत राहा, खेळ करत राहा, पण कमवत राहा, कमवून खेळ करा आणि खेळत कमवू नका, असं करू नका. कारण खेळ करता कुठली गोष्ट करता वेळेस माणसाकडे पैसा पाहिजे आणि पैसा नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही, हे मी नक्की सांगेन. आणि या शुभरात्रीमध्ये मी सर्वांच्या समोर कुठल्याही क्षेत्रात मी हे काम करणार नाही, कुठलीही स्पॉन्सरशिप देणार नाही, कुठली दानधर्म देणार नाही. मी कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, कुठलाही क्षेत्र, फक्त मला तुमचा असणारा प्रेम. असं नाही की मी कुठल्या क्षेत्रात काम करणार नाही म्हणजे मी कोणाला ओळखणार नाही, असंच प्रेम माझ्यावर राहून द्या जसं पहिलं होतं. जिथे भेटेल तिथे मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी 100% 2 पावलं पुढे येणार आहे आणि असंच प्रेम द्या. धन्यवाद. थँक्यू. क्या बात आहे अंडी सेट. तुमचा प्रवास आम्ही कधी विसरणार नाही. ते थोडेसे भाऊक देखील झाले, त्यांना त्यांचे क्षण इथे दाखवले. त्यांचे खूप खूप धन्यवाद अंडी पाटील. तुम्ही आमच्यासाठी काय मिसाल राहाल, प्रेरणा राहाल. तुमची प्रेरणा कायम आम्ही जपू आणि तुम्हाला आम्ही शुभेच्छा देते. नाउ बैक टू क्रिकेट. चलते दोस्तों मैदान की तरफ. जीत के लिए 51 का लक्ष्य. बीच मैदान के ऊपर ये मुकाबला खेला जाएगा. 5 ओवर का मुकाबला. पहले टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम ने यहाँ पर पहले बल्लेबाजी करने की चाहत रखी. 51 का लक्ष्य का पीछा करने के लिए बिल्कुल बामन डोंगरी टीम मैदान पर उतर चुके. आयशा 11 जीवदानी बामन डोंगरी और उनके साथ खेलेंगे सायरा जॉली स्पोर्ट कामतगढ़ के बीच में चलेगा मुकाबला. 5 ओवर का मुकाबला. रुक करेंगे दोस्तों मैदान के ऊपर. इसके बाद मुकाबला इन एक्शन में खेला जाएगा, यानी कि पालघर से बिलोंग करने टीम सातपाटी टीम यहाँ पर पहुंच चुके हैं और भिवंडी से A1 पवन की टीम गोरसे कुक्षण मैदान पर पहुंच चुके. उनके बीच में खेला जाएगा अगला मुकाबला. अंतिम मुकाबला खेला जाएगा टेम्बली वर्सेस कारुली के बीच में ये मुकाबला खेला जाएगा. चलिए दोस्तों रुक करके मैदान के ऊपर पहला मुकाबला बड़ी आसानी के साथ जीता गया. 9:29 हो चुके हैं. कई दर्शक इस मुकाबले को यूट्यूब के जरिए देख रहे हैं. स्वागत है आपका. अरे बिग चोटी मैदान पर पहुंच चुके. भामन टीम की ओर से हुनर बल्लेबाज टाकेन पर बाहर के बल्लेबाज तैयार है. संदेश गोनली उनका साथी बनेंगे. तकदीर पाटिल एक अच्छे गेंदबाज है और गेंदबाजी में आते हुए रितेश धुमालिया पर गेंदबाज के लिए तैयार. सभी दर्शकों का हम स्वागत करना चाहेंगे. सम्मानीय शिवाजी दादा पाटिल हमारे सरपंच और मंच के ऊपर हमारे हेमंत मडवी साहब, हमारे पूर्व सरपंच सचिन पवार, किरण पाटिल, अलंकार मडवी और विट्टर रकमा क्रिकेट क्लब उसाट ने आयोजित प्रतियोगिता हम देख पा रहे हैं. ये दूसरा प्रतियोगिता का ध्यान आपके सामने रखा जा रहा है और क्रिकेट से बेइंतहा मोहब्बत करने वाले सभी दर्शकों का हम इस प्रतियोगिता में स्वागत करना चाहेंगे. 5 ओवर का मुकाबला. 50 रन बनाकर 51 का लक्ष्य का पीछा करने के लिए ये तैयार हो चुकी है टीम. पीवन का पहला ओवर. बाहर के बल्लेबाज पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर पहली गेंद. इस दफा गेंद को खेलने की चाहत रखी थी, बिल्कुल ऑफ साइड में गेंद को दिशा दी. खिलाड़ी पर मौजूद है और यहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ. 1 रन के साथ टीम का स्कोर यहां पर पहुंचता हुआ 1 के साथ शुरुआत करते हुए. बामन डोंगरी कल इस की प्रतियोगिता की बात करेंगे तो बड़े बड़े पूल में ए पूल में खेलने वाले हमेशा एक क्लास की टीम मानी जाती है और दूसरी मर्तबा जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ ये भी बड़े पूल में खेलने वाली बड़ी टीम मानी जाती है. यानी कि दोनों टीमें में शतरंज के खिलाड़ी है. बड़े क्रिकेट से यहाँ पर ताल्लुकात रखने वाले जिन्होंने अपने क्रिकेट में एक वजूद बना दिया, वो खिलाड़ी मैदान पर खेल करना चाह रहे हैं. टीम का स्कोर 1 रन. फिर एक बार गेंदबाज तैयार आते हुए. इस मर्तबा खेल दिया लोगों के ऊपर से पीवन का शानदार इस्तेमाल करते हुए और गेंद निकल जो तकदीर पड़ के बल्ले से दबा. यह पहला शानदार छक्का. तकदीर पाटिल को आप यदि गेंद सामने रखोगे तो कमजोर गेंदों का बहुत ही बड़े तरीके से इस्तेमाल करना जानते हैं. भली बातें जानते हैं. कंट्रोल पुल स्ट्रोक दिखाते हुए यहाँ पर हर तरह के शॉट की खेलने की चाहत रखने वाले खिलाड़ी काबिलियत तकदीर पाटिल में कूट कूट कर भरी है. एक नामी गेंदबाज के रूप में पहचान बनाई है और क्रिकेट में बल्लेबाज के बतौर बल्लेबाज में अपने एक वजूद बना दिया. वही खिलाड़ी मैदान पर खेल करते हुए. टीम का स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ. पहले गेंद में सिंगल, दूसरे गेंद में छक्का और तीसरे गेंद में सिंगल. टीम का स्कोर बनता हुआ 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर है 7 रन. 8 रन. मजा आएगा खेल का. ये मुकाबला काफी बड़ा होगा. काफी बड़े मुकाबले की हम कामना करते हैं. मंच के ऊपर सभी अतिथिगणों का हम स्वागत भी करना चाहेंगे.
इस मर्तबा काफी अच्छी गेंद, इसीलिए तो गेंदबाज हितेश जाने जाते हितेश धुमाल। हितेश की एक बल्लेबाज गेंदबाज की एक मिसाल कायम की उन्होंने। अक्सर गेंदबाजी में ज्यादा गेंद टप्पा करने के बाद गेंद ने अपने आप एक गति प्राप्त की और बल्लेबाज को बीट करार कर दिया। डॉट की समाप्ति, पहली डॉट की समाप्ति। कुल मिलाकर 4 गेंदों का समाप्त हो चुका है और टीम का स्कोर है 8 रन। 200 के बैटिंग से शुरुआत की बामोडी टीम ने और इस बीच 5वीं गेंद पहले P1 की। इस बीच इस मर्तबा उठा के खेल दिया, कोई खिलाड़ी यहाँ पर मौजूद है लेकिन दूर से आते हुए जब तक गेंद को स्क्वायर लेग में आकर मिड विकेट से खिलाड़ी आते हुए मोहिल वहां पर आते हुए और टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ। टीम का स्कोर 2 से यहाँ पर आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर 10 रन पहुंचता हुआ। एक बाहर के बल्लेबाज, जिस बल्लेबाज के अक्सर मैं संदेश गोली की सराहना करना चाहते हैं, उनका साथ निभाते तकदीर पाटिल नामी जोड़ी मदार के पर क्या गेंदबाज बल्लेबाज को रोक पाएंगे? एक छक्का जरूर लगा, एक डॉट गेंद की और लाजवाब गेंदबाजी। इस बीच अंतिम गेंद ओवर की फुल टॉस गेंद, फिर एक बार बल्ले का मुंह खोला, फाइटिंग टोटे दिखाती हुए फोर्स तो कैच गेंद को कोई मौका नहीं। P1 का शानदार इस्तेमाल, एक और शानदार चौका। कामतगढ़ टीम ने पहले टॉस जीतकर बल्लेबाज करने का अहम फैसला लिया मैदान के पर। उन्होंने पहले P1 में 16 रन बनाए थे और 51 का पीछा करते हुए तकदीर पाटिल और उनका साथी बारे संदेश गोली इनके बीच में 14 रन की यहाँ पर साझेदारी बनती हुई, यानी कि अभी भी 2 कदम आगे निकल चुके हैं। यानी कि पहले ओवर में 16 रन बनाने वाली टीम जॉली स्पोर्ट कामतगढ़ अभी भी आगे निकल चुकी है। देखना बामन डोंगरी कहां तक पलटवार करेगी। इत्तेफाक की बात है कि बामन डोंगरी कल हमने देखा कि जासई के हुतात्मा मैदान में श्रद्धांजलि ट्रॉफी में शानदार प्रदर्शन किया, लेकिन दूसरा मुकाबला उनको शिकस्त मिले। अब इस मैदान के ऊपर वही उम्मीद लेकर मैदान पर उतरी है और दूसरी तरफ देख पा रहे हैं जॉली स्पोर्ट कामतगढ़ भिवंडी क्षेत्र से बिलोंग करने वाली और बहुत ही बड़ी टीम मैदान पर मानी जाती है। मजा आएगा खेल का। बने रहे हमारे साथ। जो दर्शक यूट्यूब से जुड़े हैं, स्वागत है आपका। टेनिस क्रिकेट के माध्यम से आप प्रतियोगिता देख पा रहे ग्रामीण टेनिस की ओर से, जिनके सब्सक्राइब 90,000 से भी ज्यादा हो चुके हैं। मैं गुजारिश करूंगा अगर आपने इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो चैनल को सब्सक्राइब कीजिए। चलेंगे मैदान की बार। एक ओवर का खेल समाप्त हुआ। शानदार समा रात का सफर चलता हुआ सुहानी सफर में हम आपके साथ हैं। शबनम गिरती हुई दर्शकों से कचाकच बराबर स्टेडियम, ठंड का माहौल बन चुका है। जो दर्शक यूट्यूब से हमें देख पा रहे हैं और इस मैदान की तरफ आना चाहते हैं तो मैं आपसे अनुरोध करूंगा कि यहाँ पर ठंड का माहौल है, आते टाइम स्वेटर लाना न भूलना। और की समाप्ति। टीम का स्कोर 14 जीत के लिए 51 का लक्ष्य। नवर का आगाज होता हुआ गेंदबाज में P2 में गेंदबाज आते हुए मोहिल मात्रे आते हुए। देखना मोहिल की चुनौती बल्लेबाज तकदीर के लिए और स्ट्राइकर पर बल्लेबाज बायत के, नॉन स्ट्राइक पर संदेश और तकदीर राइट हैंड के बल्लेबाज। ऑन साइड में खेलने की चाहत रखी, खिलाड़ी बाफर मौजूद लेकिन खराब फील्डिंग। कल रितेश धुमाल यहाँ पर जिन्हें पहला ओवर फेंका था, रितेश ने जिन्हें अपनी टीम के लिए 14 रन दिए थे ओवर गेंदबाजी में, वही रितेश गेंदबाज में फील्ड में आते हुए नतीजा आपके सामने 1 रन का इजाफा होता हुआ। टॉस के लिए प्रस्थान करना है कामतगढ़ और यस कामतगढ़ टीम की कप्तान से मेरा अनुरोध रहेगा कि मुकाबले को देरी न करना है दोनों टीम के कप्तान से, क्योंकि अभी फिजूल का वक्त जाया नहीं करना है हमें। सातपाटी टीम और गोलसेबी टीम टॉस के लिए आपको प्रस्थान करना है। सन्मान्य सचिन बहु चौधरी, इनसे अनुरोध है आइए मंच के ऊपर। हमारे बहुत बड़े उद्योगपति, हमारे सबके लाडले पूर्व सरपंच हेमंत मडवी साहब के मित्र हैं, आइए मंच के ऊपर। स्वागत है आपका। ऑन साइड में खेलने की चाहत रखी लेकिन ठीक से गेंद को बल्ले पर नहीं ले पाया। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। हालांकि पहले ओवर में खेल काफी अच्छा रहा बामन डोंगरी टीम का। उन्होंने 14 रन बनाए, एक छक्का एक चौका भी लगाया, लेकिन जिस तरह से जैसे गेंदबाजी में परिवर्तन हुआ, दूर वाली छोर से गेंदबाजी में परिवर्तन के तौर पर अच्छी गेंदबाजी का प्रयास करते हुए टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 14 से निकलता हुआ 16 पर यहाँ पर जहां पहुंचता हुआ। बड़ा मुकाबला, मजा आएगा। पालघर से बिलोंग करने वाली सातपाटी टीम यहाँ पर पहुंच चुकी है। स्वागत है आपका। पालघर के लास्ट स्ट्रोक में यानी कि लास्ट एंड में रहने वाली ये टीम यहाँ पर आ चुके हैं। स्वागत है आपका। ये गेंद ऑन साइड में खेलने की तमन्ना रखी थी बल्लेबाजों की ख्वाहिश को यहाँ पर अधूरा रखा। नतीजा आपके सामने एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ये मुकाबला काफी संगीन होगा। जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा वैसे वैसे मुकाबला दिलचस्प और रोमांच बनने की यहाँ पर
हम कामना रखते हैं बड़ी सॉफ्ट हैंड से बैकलिप पर नीचे रखते हैं डाउन द ग्राउंड खेलते हुए बिल्कुल एग्जैक्टली स्क्रीन के सामने और यहाँ से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ। तकदीर पाटिल की एक अच्छी सोच, महेंद्र संदेश गोंदली की उनकी भी एक नेक सोच रहती है, सिंगल डबल के साथ खिलाड़ी को बिजी रखते हुए अपने लक्ष्य की तरफ बढ़ते हुए, मकसद एक ही रखा है जीत का और इस मकसद की तरफ आगे बढ़ते हुए टीम का स्कोर सब कुछ दांव पर लगा रही जॉली स्पोर्ट कामत टीम बल्लेबाज को रुकाने के लिए, लेकिन अब तक कामयाबी हासिल नहीं कर पाया पर लेकिन अब कब विकेट का नुकसान करने में कामयाबी मिल पाएगी। इस बीच खेल दिया गेंद को लेकिन चकमा दिया गेंद ने, यहाँ पर 1 रन ओम थे, वहां पर गेंद को चकमा देती हुए ओम को गेंद ने चकमा दिया और मिलेगा यहाँ से 4 रन का इजाफा हुआ। डीसी को रुकाना चाहेंगे, गेंद तुरंत मैदान के अंदर आ चुके हैं और टीम का स्कोर 4 से आगे बढ़ता हुआ। फुल स्कोर में इजाफा, टीम का स्कोर पहुंच चुका है यहाँ पर 21 विकेट गिरी, यहाँ पर एक भी विकेट नहीं। यहाँ पर पहले ओवर में 14 रन होम का तबादला कर दिया क्योंकि होम को गेंद ने बीट किया, हालांकि उनको वो आगे निकल चुके थे, गेंद का उन्होंने ठीक से अंदाजा नहीं ले पाए और यहाँ से तबादला किया गया उनका। पटकी भी गेंद बैकफुट पर जाकर जगह बने अपने लिए और क्या स्वेर कर दिखाते हुए फिर होम के पीछे गेंद भागती हुई, लेकिन होम ने अब इस बार कोई गलती नहीं किया। पर सबक सीखना चाहिए आपको गलतियों से, क्योंकि भूल करना इंसान का स्वभाव है कि भूल को स्वीकार कर लेना एवं वैसी भूल फिर न करने का प्रयास करना शूर में वीरता का प्रतीक माना जाता है। और ओम ने अपने अपने तबादले किए, अपने अपने सुधार लाए, गलती से सुधार कर यहाँ पर फिर एक बार अपने अच्छे परफॉर्मेंस में आने की कोशिश की। और का बाद समापन पहले ओवर में 14 रन और टीम का स्कोर हुआ अब 23 रन, यानी कि ओवर का यहाँ पर इकोनॉमी रहा क्योंकि पहले ओवर में 14 रन, इस ओवर में मिले 9 रन, एक चौका जरूर लगा, पहले ओवर में चौका छक्का लगा, अब टीम का स्कोर है 23 रन। 51 का लक्ष्य का पीछा करती हुई बामोनगरी टीम मैदान पर खेल रही है। अब समीकरण बनेगा 18 गेंदे 28 के दरकरार। आयशा लेबन शिवदानी भामंडोगरी टीम मैदान पर 51 का लक्ष्य का पीछा कर रही, तेजस मात्रे जो टीम के कप्तान है यहाँ पर। हमारे मंच के ऊपर सबके लाडले चैत्य शिवाजी दादा पाटिल यानी कि सरपंच हमारे और हमारे पूर्व सरपंच सम्मानीय हेमंत दादा मड़वी, ये भी हमारे मंच के ऊपर है। सचिन जी पवार मंच के ऊपर है, किरण पाटिल साहब मंच के ऊपर है, अलंकार मड़वी मंच के ऊपर है। ये 5 हमारे इस प्रतियोगिता के प्रमुख आयोजक करता है और विट्ठल रकमा क्रिकेट टीम उसाट ने इनके माध्यम से क्रिकेट का ये दूसरा अध्ययन इस मर्तबा यहाँ पर पिछले साल बहुत ही कामयाबी के साथ ये प्रतियोगिता का आगाज हुआ और प्रतियोगिता का अलविदा भी हमने किया और वही जोश लेकर, वही जुनून के साथ, वही लोकप्रियता लेकर यह प्रतियोगिता फिर आपके सामने दूसरे अध्याय में इस मर्तबा आप खेली जा रही है उसाटने के मैदान के ऊपर। और की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली होती हुई 18 गेंदे और 28 के दरकरार मैदान के ऊपर यह बड़ा मुकाबला होगा। दर्शक की तादाद धीरे धीरे बढ़ती हुई, जहां पर निगाह जहां पर दर्शक और दर्शक यहां पर आते हुए गेंदबाजी में तब्दीली, अभी भी एक भी विकेट प्राप्त नहीं कर पाए 23 रन मैदान के ऊपर। लेकिन एक इत्तेफाक की बात जरूर बताना चाहेंगे कि यहां पर एक भी वाइड और एक भी नो बॉल अब तक नहीं फेंका गया, यानी कि 12 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, यानी कि अनुशासित गेंदबाजी करने में अब तक कामयाबी हासिल की है यहां पर जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम ने। धनराज आते हुए गेंदबाजी में, धनराज आते हुए गेंदबाजी में, सेकंड पे बल्लेबाज फिर एक बार तैयार, मजा आएगा खेल का। आज की रात कयामत की रात है, आज की रात जश्न की रात है, क्योंकि आज बड़ा पूल खेला जा रहा है। सबको प्रभावित करने वाली खूबसूरत ट्रॉफी हमारे स्टेज के सामने रखी गई और यहाँ पर बाइसिकल और यहाँ पर बाइक भी दी जाएगी इस प्रतियोगिता में। नहर की शुरुआत गेंदबाज में तब्दीली, विट्टो के पीछे गेंद को यहाँ पर बैकअप जरूर मिला पर दौड़ की समाप्ति। ये गेंदबाज यहाँ पर टपकाने के बाद गेंद को अपने आप में गति प्रदान करते हुए देते हुए सही दिशा से संतुलित गेंदबाज करने का प्रयास करते हुए और वही गेंदबाज यहाँ पर आते हुए दौड़ की समाप्ति। जीत के लिए अभी भी समीकरण लंबा है, 28 के दरकरार है, 13 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 13 गेंदों में 23 रन में कामयाबी मिले, 2 चौके 1 छक्का अब तक लगाए बामोडी टीम के लिए, लेकिन एक भी विकेट प्राप्त नहीं कर पाया पर जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम, ये भी प्लस पॉइंट होगा बामोडी टीम के लिए। इस मर्तबा अकेला लॉन्गर के ऊपर से ऑन द राइज, खिलाड़ी वहां पर मौजूद, उनके पहुंच से बाहर गए, एक और शानदार छक्का।
केवल खेल रहा है। उनका 7वीं बार है बाहर के बहुत काफी मशहूर बल्लेबाज संदेश गोंडले इस समय उनका 7वीं बार थी। टीम का स्कोर 23 से छलांग लगा छक्के के साथ दूसरा छक्का इस सत्र का आता हुआ। 2 चौके अब तक इस सत्र में लगे, 2 छक्के लगे और टीम का स्कोर 29। 14 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। ये मुकाबला धीरे धीरे एक नए मोड़ पर यहाँ पर आकर खड़ा रहने की कोशिश कर रहा है। आपकी मर्तबा ये देखिए बल्लेबाज की ये सोच है, क्योंकि जब जानते कि एक बड़ा शॉट लगाने के बाद गेंदबाज अपने आप में एक काबिलियत भरी गेंदबाज कर वापसी करने की क्षमता रखेंगे और वही कि यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति नहीं बल्कि 1 रन जरूर मिलेगा। पर टीम का स्कोर 29 से लेकर 30 पर पहुंचता हुआ। अभी भी 21 की आवश्यकता है बीच मैदान के ऊपर। इस समय आयशा 11 जीवदानी बामोंडरी टीम को, सायरा 11 40 पर मुकामत पर इस समय गेंदबाज की उफान पर चलती हुई। मजा आएगा खेल का। पिछले 3 गेंदों के बाद यहाँ पर स्ट्राइक का मौका मिला संदेश गोंडली को। संदेश गोंडली ने अपनी टीम के लिए 2 चौके अब तक लगाए और 2 दुक्के, एक सिंगल और 1 गेंद डॉट भी खेले। वही खिलाड़ी मैदान के ऊपर। मजा आएगा खेल का। दोनों पर मशहूर खिलाड़ी मैदान पर खेलते हुए, काबिलियत कूट कूट कर भरी है दोनों खिलाड़ियों में। इस दफा गेंद को खेल यहाँ पर खोद कर निकालते हुए गेंद को 1 रन के लिए बिल्कुल तलाश करेंगे। दूसरे की तमन्ना टीम यहाँ पर देखिए कितनी रफ्तार से रन बना यहाँ पर। इसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना। बहुत ही शानदार तरीके से यहाँ पर रन का यहाँ पर इजाफा करते हुए, जहाँ पर 1 रन था वहां पर पता ही नहीं चला। इसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना। यानी कि आप थोड़ी सी लापरवाही करोगे तो उसका जहन होगा 1 की जगह 2 रन मिलेगा। यहाँ पर टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ। मजा आएगा मुकाबले में। लेकिन कामतगर टीम सायरा 11 जॉली स्पोर्ट कामतगर टीम कब विकेट की तलाश करेगी, ये भी तो एक बड़ा सवाल बन चुका है बीच मैदान के ऊपर। इस बीच इस दफा फिर एक बार बल्ले का मुंह खोला लेकिन खिलाड़ी मौजूद। अभी भी मैंने वही कहा कि विकेट की तलाश है और विकेट की तलाश पूरी होती हुई लौटना होगा। बल्लेबाज के पारी का अंत हुआ। यहाँ पर संदेश गोंडली को लौटना होगा। एक लंबी पारी का पर समापन होता हुआ। के बाद आने दो, लोगों को चार्जिंग होने दो। 9:44 हो चुके हैं। ये गाने का माहौल 12 बजे के बाद होता है। टीम का स्कोर 32। मजा आएगा खेल का, मजा आएगा। दर्शक काफी मात्रा में यहाँ पर सभी दर्शकों का स्वागत करना चाहेंगे। क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले सभी हमारे दर्शकों का इस प्रतियोगिता में हम स्वागत करना चाहेंगे। जिन दर्शकों से हम बेइंतहा मोहब्बत करते हैं, जिनके प्यार के खातिर हम कमेंट्री करते हैं, उन सभी दर्शकों का प्रतियोगिता में स्वागत करते हैं। शुभम पाटिल पहले शुभम थे यहाँ पर और टीम के जिन्हें इस प्रतियोगिता में पहला मेडन ओवर फेंकने का खिताब हासिल किया और उस ओवर में 2 सफलता चटकाकर अपनी टीम को जीत भी दिलाई। उसको हमने मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा। अब ये शुभम बाबर टीम के ओर से आते हुए टीम का स्कोर 32 विकेट गिरी है। अब आएगा खेल का मजा, क्योंकि जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा वैसे रोमांच आगे बढ़ेगा। इस बीच ये गेंद इस दफा ड्राइव किया गेंद को बहुत ही रक्षा से बैकलिप को नीचे रखते, छोटी बैकलिप से खेला हुआ शॉट था और ये खराब फील्डिंग है। यहाँ पर सायरा 11 जॉली स्पोर्ट मोइल वहां पर गेंद के पीछे थे, लेकिन दूसरे नंबर था मोइल वही गलती को दोहराते। ओवर का बाद समापन 3 ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर में मिले थे 14 रन, 2 ओवर के समाप्ति के बाद 23 रन। अब 3 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 34। जीत के लिए 12 गेंदे और 17 रनों की आवश्यकता डीज है। देखील आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे। येस, मी विनंती करेन एनडी शेट पाटील बुर्दुल आपण या आपल्या शुभास्ते आम्ही ते टॉस कंप्लीट करणार आहोत। चला गोडसे टीमचे कॅप्टन आपण देखील लवकर या। प्रियांक 11 जय बजरंग गोडसे ब टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण या आमच्या व्यासपीठावरती आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवर इथे उपस्थित आहेत। सनी भाऊ चौधरी जे उद्योजक आहेत सातपाटी पालघरचे, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे। तर गोल्डन मॅन एनडी शेट पाटील यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय। सातपाटी पालघर टीमचे कॅप्टन करतील कॉल। हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज। येस, एनडी शेट पाटील आपलं मनपूर्वक आभार। आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता। काय सांगाल, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू। स्पर्धेबाबत काय सांगाल? जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात, इतकं भव्य दिव्य आयोजन स्पर्धेचं पाहिलं, या स्पर्धेबाबत काय सांगशील?
आम्ही खूप एक्सायटेड होतो ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आणि इथे आल्यावर कळालं की खूप सुंदर टुर्नामेंट आहे. खूप लाईट्स वगैरे चांगली दिसते. विकेट आम्ही लाईव्हला सुद्धा पाहिली आणि आता इथे बघून दिसते की विकेट सुद्धा खूप छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. That's the news from the center. Toss won by team सात पाटी पालघर and elected to bowl first. इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया रायगढ़ची मुलुक मैदानी तो पुन्हा एकदा मच्छिंद्रजी पाटील सरांचा बुलंद आवाज. शुक्रिया प्रथमेश, शुक्रिया. बहुत ही अच्छे हमारे यंग टैलेंटेड कमेंटेटर प्रथमेश ने काफी कम उम्र में अपनी जो उन्नति की यहाँ पर कमेंट्री के यहाँ पर क्षेत्र में. स्वागत है आपका प्रथमेश. यंग एंड टैलेंटर एंड हैंडसम हमारे कमेंटर हमारे साथ जुड़ चुके. स्वागत है आपका प्रथमेश. 12 गेंदे 17 की आवश्यकता. 17 का खतरा अभी भी मंडरा रहा है, यानी कि जो जीत और हार का खतरा दोनों टीमों के ऊपर अभी भी मंडरा रहा है. सोच विचार किया जा रहा है और दर्शक बड़े गौर से इस मुकाबले को बड़े गौर से देख रहे मैदान के ऊपर. 12 गेंदे 17 की आवश्यकता. गेंदबाज के रिदम में जिस गेंदबाज हितेश धुमाल ने पहला ओवर फेंका था 14 रन देते, उसी गेंदबाज के ऊपर यहाँ पर भरोसा जताया. क्या वो भरोसा इस बार क्या कामयाबी के ऊपर यहाँ पर प्राप्त कर पाएंगे, ये भी कप्तान की सोचने वाली बात हो सकती है. और कप्तान के लिए चिंता का विषय होगा क्योंकि जिस रितेश को पहले ओवर में 14 रन मिले थे, एक छक्का चौका आया था उस ओवर में, उस रितेश क्या इस मैदान के ऊपर कम स्कोरिंग में यह मुकाबले को आगे बढ़ने की कोशिश करेगा. एक नहीं कई सवालों से घेरा तूफान है मैदान के ऊपर. चलो अहमदगढ़ टीम से गुजारिश है मेरी कि ज्यादा समय की बर्बादी न करें. और गेंदबाज का यहाँ पर तब्दीली की गई, ओम का यहाँ पर इस्तेमाल किया क्योंकि हितेश ने यहाँ पर ओ साइड से गेंदबाज की थी और अंपायर ने यहाँ पर इशारे थे कि दूसरी मर्तबा रिदम में गलती की दोहराया और इसके लिए गेंदबाज को तब्दीली करना पड़ा. यहाँ पर गेंदबाज में आते ओम. जीत के लिए 12 गेंदे और 17 रन की आवश्यकता. दोनों अंपायर यहाँ पर आपस में बातचीत करते हुए अंपायर का किरदार निभाते हुए मिस्टर सचिन कडू, मिस्टर मनोज पवार सर, मिस्टर अरविंद मात्रे सर, 3 नामे अंपायर प्रतियोगिता को अंजाम देते हुए यहाँ पर बातचीत की जा रही है क्योंकि दूसरी मर्तबा रिदम में यहाँ पर गलती की और यही कहने के अंपायर ने शायद ये फैसला लिया होगा कि गेंदबाज को बदली करना है या फिर क्या कुछ होगा. यहाँ पर डिस्कशन चलेगा. हमारे सबके लाडले आयोजक सम्मानीय हमारे शिवाजी दादा पाटिल सरपंच है और हमारे हेमंत मडवी पूर्व सरपंच, हमारे सचिन पवार, किरण पाटिल, अलंकार मडवी, इनके माध्यम से एक काफी बड़ा प्रतियोगिता का यहाँ पर आयोजन किया गया है. ये दूसरा अध्याय प्रतियोगिता का. पिछले साल काफी धूमधाम से इस प्रतियोगिता का आगाज भी हुआ और अलविदा भी किया था प्रतियोगिता को. आज वही शान वही शौकत के साथ फिर एक बार प्रतियोगिता. यस, आयोजकर्ता को अंदर जाना है. आयोजकर्ता आपको अंदर जाना है. अंपायर को वहां पर कुछ तब्दीली है, वहां पर कुछ मसला हुआ है तो उस मसले को आपको वहां पर जाकर तुरंत सुलझाना है और मुकाबले को आगे बढ़ाना है क्योंकि 2 मर्तबा इस गेंदबाज ने रिदम में गलती की. शायद अंपायर ने कुछ उनसे कहा होगा या फिर आयोजकर्ता पर मैदान पर जाएंगे. हमारे आयोजकर्ता मैदान पर प्रस्थान करते हुए समीर पाटिल और विकास पाटिल इस प्रतियोगिता की काफी बड़ी जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए. 12 गेंदे 17 की आवश्यकता. शुभम पाटिल इनके ओर से, राहुल पाटिल हमारे जो वडोली के भाई, उनके बहनों को हिट करेंगे तो 1000. अडिवली के और मथुर जो हमारे मथुर बैल है उनका भी बैनर है, उनको हिट करेंगे तो वहां पर आपको दिया जाएगा 1000 का इनाम. ये उसाट ने गावे दोस्तों, यहाँ पर कोई कमी नहीं. यहाँ पर यानी कि पैसे भी कमी नहीं है, प्यार की कमी नहीं है, आयोजकर्ताओं की कमी नहीं है और कुछ भी चीज की कमी नहीं है. ये उसाट ने गाव है. उसाट ने गांव का नाम काफी बड़ा नाम है. मैंने पहले कहा था चाहे सांप्रदायिक क्षेत्र हो, चाहे क्रिकेट का क्षेत्र हो, चाहे शैक्षणिक क्षेत्र हो, चाहे सांस्कृतिक क्षेत्र हो, ऐसे चारों क्षेत्र में उन्नति की राह पर चलने वाला गाँव और उनकी गाँव से प्रतियोगिता हम देख पा रहे. विक्टर रकमा क्रिकेट क्लब उसाट ने आयोजित प्रतियोगिता देख पा रहे. सरपंच ट्रॉफी 2025 का शानदार और यादगार सफर. पिछले साल इस प्रतियोगिता में काफी मुकाम हासिल किया और बेशुमार लोकप्रियता हासिल की. उसके बाद दूसरा अध्याय आपके सामने हम रखने जा रहे हैं आज के इस प्रतियोगिता के दौरान. चलो अंपायर जो भी मसला है उसे सुलझा, मुकाबले को आगाज करें, देरी न करें क्योंकि मुकाबले का रिदम टूटा जा रहा है. 5000 से अधिकतम लोग इस मुकाबले को, दर्शक हमारे इस मुकाबले को यूट्यूब के जरिए देख रहे तो बिना देरी के मुकाबले को आगाज करें. जो भी मसला है उसे सुलझाए. अब समीकरण बनेगा, यहाँ पर समीकरण बनेगा. जीत के लिए 12 गेंदे और 17 रन की आवश्यकता. मजा आएगा खेल का. ये मुकाबला अब
12 गेंदे 17 की आवश्यकता। ये मुकाबला अंतिम चरण में आता हुआ और ये मुकाबला धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ा रहा है और दर्शकों की यहाँ पर धड़कने भी तेज कर रहा है मैदान के ऊपर। 12 गेंदे 17 की आवश्यकता। मुकाबले को स्पीड अप करना, गेंदबाजी में तब्दीली हुई और गेंदबाजी में आते हुए ओम आती हुए यहाँ पर। ओम शांति शांति अक्सर हम कहते हैं, ये जब हम अक्सर जपते हैं, लेकिन क्या ओम मैदान के ऊपर अपने कप्तान की शांति कर पाएंगे या फिर बल्लेबाज जो रिदम में इस गेंदबाज का। चलो ओम, ज्यादा समय नहीं लेना प्लीज, कामतगढ़ टीम ज्यादा समय लेना प्लीज, क्योंकि अब तक यहाँ पर 6 मिनट यहाँ पर फिजूल के खर्च हुए। बिल्कुल मत ऐसा ना कीजिए मेरे दोस्त, क्योंकि यहाँ पर मुकाबले का रिदम टूटा जा रहा है। 12 गेंदे 17 की आवश्यकता। माहौल शानदार है, आलम काफी शानदार है और आलम के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ। इस बार खेल दिया गेंद को लॉन्ग के ऊपर, खिलाड़ी वहां पर मौजूद और एक रन मिलेगी। दूसरी की तमन्ना थी, पलटे थे, लेकिन यहाँ पर वापसी करने पर विपक्ष के यहाँ पर अब समीकरण बनेगा 11 गेंदे और मिलेगा 16 रन की आवश्यकता। 11 गेंदे अब 16 की आवश्यकता, यानी कि ये मुकाबला अब उस मुकाम पर जाकर खड़ा हो चुका है जहां पर इस मुकाबले की चर्चा काफी बड़ी मात्रा में की जा रही है। ये मुकाबला जितना दिखता आसान है उतना है नहीं है, क्योंकि एक तरफ बामोनगरी टीम है जो की बड़ी टीम मानी जाती है रायगढ़ की, यानी कि पनवेल तहसील से, तो भिवंडी तहसील से बड़ी टीम जॉली स्पोर्ट कामतगढ़, ये भी बड़ी टीम मानी जाती है। यानी जब बड़ी टीमें मैदान पर खेलती है तो मुकाबले का रुख भी काफी बड़ा होता है। बड़ी प्रतियोगिता, बड़े दर्शक और बड़ा मुकाबला। 11 गेंदे 16 की आवश्यकता। इस बीच गेंद इस दफा भी ड्राइव किया गेंद को स्लॉप हैंड से गिरा, शॉट बैकलिप को नीचे रखा, वही किनारे यहाँ पर दूसरी की तमन्ना और यहाँ पर देखना है क्या कुछ हुआ है। अंपायर ने तीसरे अंपायर की मदद लेनी चाहिए। ये मामला अब टीवी अंपायर के ऊपर सौंपा गया है, लेकिन एक रन तो जरूर पूरा है। मजा आएगा हमारे इस प्रतियोगिता में राज्य स्तरीय अब समीकरण बनेगा 12 गेंदे 17 की आवश्यकता। अब समीकरण 11 गेंदे 16 और नॉट आउट। यस, नॉट आउट दिया गया है, यानी कि 2 रन यहां से मिलेंगे। 10 गेंदे 14 रन की आवश्यकता। पहले ओवर में 14 रन मिले थे, वही 14 रन बनाने होंगे इस टीम को जो 6 गेंद में बावन टीम ने बनाए थे। अब वो टीम ये रन आपको बनाने होंगे। समीकरण था 12 गेंदे 17 रन, 11 गेंदे 16 रन। अब समीकरण रुक चुका पर 10 गेंदे 14 की आवश्यकता। बड़ा मुकाबले में मजा आएगा। दोनों बड़ी टीम मैदान के ऊपर, एक टीम भिवंडी तहसील से बिलोंग करती है, एक पनवेल तहसील से बिलोंग करती टीम, और दोनों के बीच में चलेगा ये बड़ा संघर्ष मुकाबला। ओम की अगली गेंद, इस बार दिशा दी गेंद को, कमाल का शॉट था, यहां पर तकनीकी तौर पर खेला हुआ शॉट था और यहां से मिलेगा शानदार चौका। और यहां से मिलेगा शानदार चौका। अब समीकरण बनेगा 9 गेंदे 10 रन की आवश्यकता। लाजवाब बल्लेबाजी, बाहर के बल्लेबाज मैदान के ऊपर शुभम पाटिल जैसे आते हुए उन्होंने बल्ले का मुंह खोलना शुरू किया। पहले 2 रन के साथ इनिंग की शुरुआत की, उसके बाद 2 रन बटोरे और इसके बाद 4 रन बटोरे, चौका मिला, यानी कि 3 गेंद में 8 रन बनाने वाला ये हुनर बल्लेबाज मैदान के ऊपर, जिसे हरपल मौलाना खिलाड़ी के नाम से जाना जाता है, वही खिलाड़ी मैदान के ऊपर काबिलियत कूट कूट कर भरी है। हुनर बहुत ही अच्छा है और जानते कठिन दौर में किस पद्धति से प्रदर्शन करना, दबाव को झेलना, दबाव तंत्र का इस्तेमाल करना भली बात जानता है खिलाड़ी। इस बीच और ये फुल एंड डिलीवरी, गेंदबाज ओम भी काफी कमजोर नहीं है। उन्होंने भी कहा कि आप यदि छक्का चौका लगाने की क्षमता रखते हैं तो हम भी आपको जंजीर में बांधने की ताकत रखते हैं। ये बड़ा मुकाबला। 8 गेंदे 10 रन की आवश्यकता। दोनों टीमें पूरी शिद्दत के साथ इस मुकाबले को जीतने की चाहत रखती हैं। दोनों टीमें कफन बांधकर मैदान पर उतरे, जीत की कामना रखते हैं, लेकिन मुकाबला इतना आसान नहीं है। 8 गेंदे 10 रन, ये मुकाबला धीरे धीरे अब दर्शकों की धड़कनें तेज करने जा रहा है। मजा आ रहा है खेल का। इस बीच गेंद इस दफा भी खेलने की कोशिश की थी लेकिन नहीं खेल पाए। एक चौका लगाने के बाद ओम कितनी वापसी कर सकता है, लाजवाब वापसी। ओम की तारीफी काबिल। अब समीकरण काफी रफ्तार से तब्दील होता नजर आ रहा है। 7 गेंदे 10 की आवश्यकता। समीकरण था 12 गेंदे 17, 11 गेंदे 16, 10 गेंदे 14, 9 गेंदे 10, 8 गेंदे 10, अब 7 गेंदे 10, यानी कि पिछले 2 गेंद में एक भी रन नहीं दिया। पर क्या शानदार वापसी पर ओम की, लाजवाब वापसी। आप बल्लेबाज ने मिट्टी लगा दी, ग्रिप को मजबूत कर दिया, लेकिन क्या अपने इरादों के मजबूत कर पाएंगे। अब बचा हुआ समीकरण है 7 गेंदे 10 की आवश्यकता। अब बड़ा मजा आ रहा है। यह मुकाबला विभिन्न मोड़ से गुजर रहा है। इस दफा ये देखिए, ये शानदार शॉट है और ये शॉट छक्के के में तब्दील किया जाएगा और इस छक्के की मदद से मुकाबले में काफी रफ्तार से तब्दीली होगी। अब समीकरण बनेगा 6 गेंदे और महज 4 रन की आवश्यकता। बाबू
नया अध्याय लेकर आपके सामने आज के दौर में 2025 के ये दूसरे संस्करण में आपके सामने हाजिर है और हम आपकी खिदमत में हाजिर इस प्रतियोगिता में। जीत के लिए 6 गेंदे 4 रन की आवश्यकता। आज देखिए जरा किसमें कितना दम है, ये मुकाबला किस प्रकार होगा। और मैंने पहले ही जिक्र किया था कि ये मुकाबला काफी विभिन्न मोड से गुजर चुका है और ये मुकाबला आप करवट लेने जा रहे हैं। 6 गेंदे 4 रन की आवश्यकता। बल्लेबाज सेकंड पर होंगे यहाँ पर तकदीर पाटिल, एक अच्छी बल्लेबाजी की मिसाल करने वाले तकदीर पाटिल जो कि आरंभिक बल्लेबाज बनकर मैदान पर आए लेकिन अभी भी मैदान के ऊपर है। 6 गेंदे 4 रन की आवश्यकता। दिल की धड़कनें तेज करने वाला शानदार मुकाबला। इस दफा गेंद को कुछ अलग तरीके से खेलना चाहते थे लेकिन एक कंट्रोल स्ट्रोक बनाया पर बल्लेबाज ने। और ये देखिए संतुलन नहीं है जॉली स्पोर्ट कामतपुर टीम का, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन मिले। गलती काफी किया पर, यानी कि फील्डिंग की रचना की बात करेंगे तो काफी गलती यहाँ पर दोहराई इस टीम ने और यही कारण के प्रतिमेश यहाँ पर 2 रन और मिलेंगे। अब आसान सा समीकरण बनेगा। 5 गेंदे 2 रन की आवश्यकता। अब तेजस माधव जो टीम के कप्तान है उन्होंने राहत की ठंडी सांस लिया पर, क्योंकि मुकाबला अब उनके विपक्ष में पक्ष में आ रहा है। और ये देखिए बढ़िया शॉट, लाजवाब शॉट था, गजब की यहाँ पर पारी के लिए बल्लेबाज ने। अंपायर का इशारा 6 रन और मुकाबला समाप्त हो चुका है, यानी कि नो बॉल का भी इशारा अंपायर की ओर से हुआ और इस मुकाबले को समाप्त किया। बुजीत की ढेर सारी बधाई। जॉली स्पोर्ट्स कामतपुर हार्ड लक। आयशा मंजूदरी बामन डोंगरी जीत की बहुत बहुत बधाई। आइए प्रथमेश ठाकुर से गुजारिश करेंगे, आइए कमेटी बॉक्स में आपका स्वागत करना चाहेंगे। एकनाथजी पाटील जे उसटणेस आहेत त्यांना देखील विनंती करून आपण व्यासपीठावरती या प्रथमतः आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। एकनाथजी पाटील साहेब जे उसटणेस आहेत, अभिनंदन। आयशा 11 जीवदानी बामन डोंगरी संघ अभिनंदन। एनडी शेट